असेल. फलंदाज आपण मैदानावर जायचं आहे. 3 षटकांचा हा सामना राहील, याची संघाने नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ आपण डगआउट्स मध्ये बसायचं आहे. मागचा जो सामना झाला होता ते आपण डगआउट सोडा. ज्यांचा सामना आहे ते डगआउट्स मध्ये बसतील. चला विनंती असेल फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण एवढे संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा
थोडंसं मिस टाइमिंग फटका आणि निश्चितच झेल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बाद लॉक ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला हादरा फलंदाज बाद त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिकेत फलंदाजी केली होती समाप्त मैदानावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर हा हादरा केला जातोय. बघितलं गेलं तर पहिल्या षटकात 10 धावा निघाल्या होत्या. जर 35 धावांचा 40 धावांचा जर टप्पा गाठला गेला फलंदाजी करताना प्रथमच्या हा दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं धोका उभू शकतो. धावांचा पाठलाग करताना नवीन बॅटर हा मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतो. अमित हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. पुढे काम करणारे खेळाडू या स्पर्धेला पाहायला मिळत आहेत. पोस्टेशन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कारवडे संघाला बघावं लागेल अमितच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी असेल. या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ समाप्त म्हणजे 11 चेंडूचा खेळ हा बाकी असेल आणि 11 चेंडू कितपत धावा आणि कितपत मोठे फटके निघतायत हे मात्र पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. वरती अमित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमितच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. यावेळेस देखील निश्चितच पायावरती आदळतो चेंडू ट्रॅव्हल करतोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन क्षेत्राच्या दिशेने. डिक्लेअर झोन क्षेत्रात ट्रॅव्हल करतोय चेंडू. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक हा परावर्तित पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचतोय. नेल्सन फिगर 11 धावा ही एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतोय. तो म्हणजे कारिवड संघ मैदानावरती नाणेफेक हरल्यावर प्रथमतः फलंदाजी करताना जखडलं जातंय. पहिल्या षटकात देखील एक मोठा फटका मात्र निघाला होता. एक बहारदार फटका पाहायला मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. एक अचूक टप्प्याचा भेदक मारा मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवर. निश्चितच येणारे 4 चेंडू हे कशा प्रकारे असतील हे पाहणे मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. विस्फोटक फलंदाज अमित तांबे स्ट्राइक यांच्या दिशेने. शॉर्ट पिच चेंडू पुल केला जातोय. फटका फसला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. रॉयल किंग दर्जेदार बहारदार पुन्हा एकदा षटकार. 6 धावे निश्चित. सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय 17 धावा या धावफलकावरती. एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. सुरेख टायमिंग देखील एलिव्हेशन देखील गाठलं होतं फटक्याने. सुरेख फटका आणि दर्जेदार फटका तो म्हणजेच अमित तांबेच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला जातोय. थोडीशी दिशा भटकली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. बघितलं गेलं तर पहिले 3 चेंडू हे गोल्डन स्पॉट वरचे मात्र पुढचा चेंडू हा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय गोल्डन स्पॉट वरचा. पहिले 2 चेंडू याच टप्प्याचे केले होते मात्र तिसरा चेंडू जो षटकार बसला तो निश्चितच शॉर्ट पिच चेंडू होता मैदानावरती आणि त्यानंतर शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय फलंदाज अमितच्या माध्यमातून आणि कमबॅक केला जातोय 4थ्या चेंडूवर. तो म्हणजेच गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू हे कशा प्रकारे हाताळले जातील का प्रहार केला जाईल हे देखील बघावं लागेल मैदानावरती. यावेळेस देखील निश्चितच बॅटची कट घे चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात ट्रॅव्हल करतोय. निश्चितच बदला घेतला जातोय मैदानावरती. परतीचा रस्ता दाखवला जातोय अमित सारख्या विस्फोटक फलंदाजाला आणि निश्चितच दुसरा हादरा तो म्हणजे डिंग डॉंग कारिवडे संघाला. डीजे बाजी त्या ठिकाणी बहारदार फलंदाजी फटकेबाजी देखील आपण बघितली होती मैदानावरती. तब्बल 6 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहिले होते. तो विवेक गावडे स्ट्राइक एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळतो या सामन्यात. बघावं लागेल अंतिम चेंडू आहे या षटकातील. काय घडतं या चेंडूवर हे बघावं लागेल मैदानावरती. निश्चितच प्रहार केला जातोय. विवेक गावडे पुन्हा एकदा सुंदर फटका. तीच जोश पाहायला मिळतो जो पहिल्या सामन्यात जोश पाहायला मिळाला होता. पहिल्या सामन्यात देखील आगास केला होता फलंदाजीचा षटकारांशी आणि या सामन्यात देखील आगास केला जातोय षटकारांशी. सांघिक धावफलक देखील आपण पाहताय परावर्तित पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. सांघिक धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 23 धावा या धावफलकावरती. 13 धावा निघतायत या दुसऱ्या षटकात. टीचे
जातोय अजून एक हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला महेशची खेळी होते समाप्त मैदानावरती तिसरा हादरा तो म्हणजे डिंगडोंग कारिवडे संघाला संघिक धावफलक स्थिर होतोय तो म्हणजे 3 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रशांत हा गोलंदाज अजून एक आउटस्टेशन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे कोलगाव कुंबळेवाडी संघाच्या दरम्यान निश्चितच पहिल्या चेंडूवर हादरा दिला जातोय बघावं लागेल येणारे 5 चेंडू हे कशा प्रकारे हाताळले जातील न्यू बॅटर मैदानावरती शिवराम रेडकर हा मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय बघावं लागेल शिवरामच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे येणारे 5 चेंडूवर फलंदाजी केली जाते कितपत धावा बनवल्या जात आहेत जर 35 धावा जर धावफलकावरती झाल्या तर निश्चितच एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं धोका उद्भवू शकतो धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र बघावं लागेल का 35 धावांच्या आतमध्ये रोखतोय तो म्हणजे प्रशांत नावाचा गोलंदाज अंतिम षटक हे प्रगतीपथावर मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती आणि निश्चितच लेफ्ट हँडेड फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर आहे स्ट्राईक एंड वरती बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे हाताळला जाईल हा चेंडू हे देखील बघावं लागेल निश्चितच 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले यावेळेस देखील क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय मैदानावरती काउ कॉर्नर क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ते म्हणजे डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काउ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ हे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस देखील फटका निघालाय निश्चितच डीप मधून क्षेत्ररक्षण आहे प्रोटेक्शन आहे पाठी थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुमितच्या माध्यमातून थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पहिला प्रयत्न चुकला बॅकअप होतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि निश्चितच पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक वधारे घेतोय सांघिक धावफलक पोहोचतोय 24 धावा या धावफलकावरती यावेळेस देखील विवेक गावडे आहे स्ट्राईक एंड वरती तब्बल या स्पर्धेतील 7वा षटकार निघतोय त्याच्या बॅट मधून बहारदार फटकेबाजी पाहायला मिळते तोच जोश पाहायला मिळाला जो पहिल्या सामन्यात आपण पाहिला होता तब्बल 6 षटकार आणि ज्या सामन्यात देखील षटकाराने सुरुवात केली होती तीच सुरुवात देखील या सामन्यात देखील पाहायला मिळते यावेळेस देखील सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो थोडीशी घाई दर्शवली जाते मैदानावरती फलंदाजच्या माध्यमातून एक वेगवान भन्नाट वेग चेंडूवरती पाहायला मिळतो गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून तब्बल समाप्त 3 चेंडूचा खेळ उर्वरित 3 चेंडूचा खेळ हा बाकी असेल पुढे सरसवत फटका जमिनीलगतचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन आहे डीप मध्ये प्रोटेक्शन धावबाद करण्याची संधी असेल मात्र थोडंसं वाईडिश थ्रो पाहायला मिळतोय जर यष्ट्यांच्या 77 थ्रो निघाला असता तर निश्चितच धावबाद झाला असता डेंजर एंड वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता थ्रो थोडंसं वाईडिश पाहायला मिळतोय मैदानावरती लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा एकेरीत दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावर यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय धावबाद करण्याची संधी असेल निश्चितच बघावं लागेल कोणता फलंदाज हा बाद असेल शिवराम हा फलंदाज माघारी परतोय धावाच्या स्वरूपात आणि न्यू बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय सिद्धेश केदार हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय बघावं लागेल अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल का अंतिम चेंडूवर प्रहार केला जाईल विवेक गावडेच्या माध्यमातून आतापर्यंत बघितलं गेलं तर एक षटकार निघतोय निश्चितच प्रहार केला होता पहिल्या चेंडूवरती मात्र शेवटचा चेंडू अंतिम चेंडू हा कशा प्रकारे हाताळला जाईल कशा प्रकारे बचाव केला जाईल गोलंदाजच्या माध्यमातून हे मात्र बघावं लागेल आतापर्यंत अचूक टप्प्याचा भेदक मारा पाहायला मिळतो पहिल्या 5 चेंडूवरती अंतिम चेंडू या इनिंग बनेल यावेळेस देखील विवेक गावडेच्या बॅट मधून फटका निघतोय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद विवेक गावडेची खेळी ही होते शेवटच्या चेंडूवर समाप्त तब्बल रोखतोय 26 धावांवर तो म्हणजेच कोलगाव कुंबळेवाडी संघ आणि निश्चितच 27 धावांचं आव्हान ठेवलं जातंय प्रथमतः 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकात देखील बहारदार गोलंदाजीच्या जोरावर निश्चितच 26 धावात रोखतोय कोलगाव कुंभेरवाडी संघ आणि निश्चितच बघावं लागेल 27 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जातो प्रत्येक षटकामागे 9 धावांची सरासरी राखणं ही कोलगाव कुंभेरवाडी संघाला ही अपेक्षित असेल येणाऱ्या 18 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी होते कशा प्रकारे गोलंदाजी होते कोणता संघ हा दुसरा सामना जिंकतोय तो म्हणजेच कोलगाव की कारिवडे संघ
हे सांगण्यासाठी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल पाहायला मिळेल। तत्पूर्वी यानंतर होणारा सामना असेल भटवाडी वॉरियर्स विपक्ष अमित स्पोर्ट्स माडखोल। दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे। अमित स्पोर्ट्स माडखोल आणि भटवाडी वॉरियर्स संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी या, नाणेफेकीसाठी या आणि येणाऱ्या काळात काय घडतंय, कशा प्रकारे फलंदाजी होते, कशा प्रकारे गोलंदाजी होते, या 27 धावांच्या आव्हानाचा बाटला कशा प्रकारे केला जातो हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती बदल पाहायला मिळेल। पुन्हा एकदा जाऊया, आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सचिन सावंत आणि मी निखिल भरतू काही क्षणासाठी आपली रजा घेतोय। दोन्ही फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानात चला। विजयासाठी आवश्यकता ही तब्बल 18 चेंडू 27 धावांची। डिंगडॉंग गरुडे संघ नाणेफेक हरला होता, निमंत्रण मिळालं प्रथमतः फलंदाजी करण्याचं आणि प्रथमतः फलंदाजी करताना 26 धावा बनवल्या आहेत, 27 धावांचं आव्हान ठेवलंय। 18 चेंडू 27 धावांचं आव्हान कशा प्रकारे सर केलं जाईल मैदानावर ते पाहणं औत्सुक्याचं, परंतु त्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती असेल अमित स्पोर्ट माडखोल संघाचा कर्णधार आपण आपला कर्णधार कृपया लवकरात लवकर मैदानात पाठवा। अमित स्पोर्ट माडखोल संघ कर्णधार टॉस साठी या। विनंती आहे टॉस साठी या अमित स्पोर्ट माडखोल संघ। जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा 18 चेंडू 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राकेश पवार आणि 7-7 दुसरा फलंदाज प्रशांत या मैदानावरती पाहायला मिळतोय। बहुधा एका बाजूनं डाव्या हाताचा फलंदाज असेल मैदानात, तर दुसरा फलंदाज उजव्या हाताचा आणि गोलंदाजी मार्गावरती नक्कीच अमित तांबे हा गोलंदाज या मैदानावरती आयकॉनच्या रूपात अमित तांबे हा डिंगडॉंग संघात आपली वर्णी लावतोय। तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजीचा विचार केला तर आयकॉन खेळाडू प्रशांत हा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। फलंदाजीमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती तो कोलगाव कुंभियाळवाडी संघाकडून। यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक माडखोल संघ जिंकतोय। आपला निर्णय कृपया आपण त्वरित कळवा। पहिलाच चेंडू फटका आहे हवेत, त्या ठिकाणी ग्लान्स केलाय चेंडूवरती फलंदाज राकेशने। ऑन साइडला एक कडा प्रहार ताकदवर त्या ठिकाणी पाहायला मिळालाय फलंदाजाच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय हा सीमा रेषा पार 6 धावांसाठी। एक आक्रमक फटका, जी आक्रमकता आपल्या नसानसात भिनली फलंदाजाच्या, ती आक्रमकता या पहिल्याच चेंडूवरती दाखवतो या ठिकाणी फलंदाज राकेश आणि चेंडूला भिडकावून लावतोय ऑन साइडला। 6 धावांनी धावसंख्येच्या खात्याला मिळालेली चालना प्राप्त, ती गोलंदाज अमितच्या विरोधात। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका निघाला। चेंडूवरती जरी फटका मोठा असला तरी चेंडूवरती धाव मिळेल ती मात्र केवळ एक, कारण चेंडूचा प्रवास बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेनं स्कोरबोर्ड हा नक्कीच परावर्तित पाहायला मिळतोय। स्कोरबोर्ड पोहोचलाय 7 या आकड्यावरती। डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं उजव्या हाताचा फलंदाज मैदानात पाहायला मिळालाय आणि स्कोरबोर्डचा विचार केला धावसंख्या ही 7 धावांवरती 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर सकाळच्या सत्रातील ही लढत पाहायला मिळते। दोन्ही संघांचा विचार केला पहिला सामना हा विजयश्री प्राप्त केली या दोन्ही संघांनी। आजच्या दिवसाचा विचार केला, आजच्या दिवसात नक्कीच अमित हा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय। तर आजच्या संध्याकाळच्या सत्रात देखील नक्कीच आयकॉन खेळाडूंची भरणा आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती। आसिफ शेख हा देखील खेळाडू आज खेळताना पाहायला मिळेल या मैदानावरती, म्हणजे दर्जेदार खेळाडूंची वर्णी छाप पाहायला मिळते। रत्नागिरी, लांजा, पुणे, मुंबई येथील खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये। तर उद्या देखील आउट स्टेशन खेळाडूंच्या रूपात याच जिल्ह्यातून खेळाडू पाहायला मिळतील।
प्रशांतसाठीचा हा चेंडू, फटका फसलाय प्रशांतचा. राहुल चेंडू खाली आलाय. एक सुरेख झेल जर्सी क्रमांक 7 राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. फलंदाज प्रशांत या मैदानावरती. डाव्या हाताचा फलंदाज माघारी परतल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 7 धावांवरती. DJ वरती डिफेंडिंग चॅम्पियन डिंगडॉंग कारुडे संघ पाहायला मिळतो या मैदानावरती. सद्यस्थितीत क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी 26 धावा बनवून 27 धावांचं योगदान आव्हान ठेवल्यानंतर त्या 27 धावांच्या आव्हानाला डिफेंड करताना गोलंदाज अमित तांबे. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज सलमान शेखसाठीचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. धावबाची संधी बहुधा उद्भवते या मैदानावरती. एक अचूक फेक नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळाली, मात्र एक धाव सरती शेवटी पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी लेग बाईसच्या रूपात. अजून एका धावेने धावसंख्येचं खातं परावर्तित. हे 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकार बसला. लेगस्टिकवरील चेंडूला फ्लिक केलं होतं फलंदाजानं. 6 धावा पूर्ण केल्या होत्या राकेशनं, परंतु त्यानंतर 3 चेंडू हे अतिशय सुरेख. एक चेंडू विकेट मिळवणारा तर 2 चेंडू मात्र सिंगल धाव खर्ची घालणारा या मैदानावरती. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. 7-7 टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. फिरकी घेतोय चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजाला बीट करतोय चेंडू आणि त्यानंतर एक धावसंख्येत बदल नसणारा हा चेंडू या ठिकाणी धावसंख्या स्थिरावून ठेवतोय, ती मात्र केवळ 8 धावांवरती. 27 धावांना डिफेंड करताना चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त पाहायला मिळालाय. या चेंडूवरती फलंदाज ग्लान्स करण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळतोय, मात्र यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू समाप्त होतोय स्टंप्स वरती. आणि हा दुसरा धक्का 27 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजी करणाऱ्या संघाला. DJ दरम्यान जरी पहिल्या चेंडूवरती षटकार बसला तरी त्यानंतर कमबॅक करतोय आणि पुणे जिल्ह्यातून कशासाठी या मैदानावरती आपली वर्णी लागली हे दाखवून देतो या ठिकाणी सावंतवाडीकरांना. नक्कीच अमित तांबे या खेळाडूचा जर विचार केला, काही दिवसांपूर्वी ज्या खेळाडूनं पुणे जिल्ह्यातील एका मोठ्या रकमेच्या स्पर्धेत तब्बल 19 चेंडूत 65 धावांची खेळी फलंदाजीत साकारली होती, तो खेळाडू आज फलंदाजीत जरी या मैदानावरती कमी पडला तरी त्यानंतर आपल्या संघाला एका महत्त्वपूर्ण षटकादरम्यान म्हणजे पहिल्या षटकात त्या ठिकाणी गोलंदाजी करताना मात्र 8 धावांवरती 2 गडी बाद करतोय. घरच्या मैदानावरती यावेळेस वेगवान गोलंदाज प्रथमेश केदार सज्ज पाहायला मिळतोय या मैदानावरती. एक वेगवान गोलंदाज आणि ज्या गोलंदाजी शैली जर गोलंदाजी बघितली थोडीशी ऑर्थोडॉक्स पद्धतीची पाहायला मिळते, परंतु या गोलंदाजाकडे जर बघितला तर वेग भन्नाट आहे. आपल्या भन्नाट वेगाच्या जोरावरती ज्या खेळाडूंना कित्येक फलंदाजांना जखडून ठेवलंय. यावेळेस अजून एक चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू सलमानसाठी हा नक्कीच चेंडू पायावरती आदळला होता, परंतु फेक बघा क्षेत्ररक्षक सिद्धेश सावंत याची एक अचूक फेक नॉन स्ट्राईक एंडवरती बाल बचावलाय त्या ठिकाणी फलंदाज. नक्कीच जर डायरेक्ट हिट झाली असती तर बहुधा फलंदाज नक्कीच अडचणीत सापडला असता, परंतु धावसंख्येचा विचार केला, स्कोरबोर्ड हा बघितला तर धावसंख्या 9 या आकड्यावरती.
2 गड्यांच्या मोबदल्यात आणि मैदानात पावलं ही पाहायला मिळत आहेत फलंदाज निलेश या खेळाडूचे, ज्या खेळाडूनं यापूर्वीच्या सामन्यात भटवाडी संघाच्या विरोधात आक्रमक फटकेबाजी केली होती। एका षटकात 11 धावांची आवश्यकता असताना ज्या खेळाडूनं 2 मोठे फटके षटकार मारले होते तो खेळाडू यावेळेस सज्ज असेल आणि आव्हान असेल या ठिकाणी या खेळाडूचं ते गोलंदाज प्रथमेशच्या समोर। क्षेत्ररक्षणाची फील्ड नक्कीच बदलली। डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे डीप मध्ये खेळाडू घेतलेत आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट। एक सुरेख चेंडू, नक्कीच पॉइंटच्या दिशेने फटका पाहायला मिळालाय। पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय, परंतु चेंडूवरती जोपर्यंत ताबा मिळवला जाईल फिल्डर कडून तोपर्यंत अजून एक धाव त्या ठिकाणी पूर्ण। धावसंख्येचं खातं हे नक्कीच एका धावेनिशी परावर्तित। स्कोरबोर्ड 10 या आकड्यावरती। पहिल्या डावात चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली। 90 त्या ठिकाणी खास करून पहिल्या सामन्यात 65 धावांचा ज्या संघाने उभारा केला होता त्या संघाकडून थोडीशी आशा उंचावलेली, परंतु गोलंदाजी मात्र या दुसऱ्या डावात अतिशय सुरेख आतापर्यंत। यावेळेस फटका हवेत आहे। चेंडू नक्कीच सीमारेषेचं उल्लंघन करताना पाहायला मिळतोय, कारण चेंडूवरती प्रवास हा चेंडूचा। फलंदाज सलमान शेखच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर हवाई फायर गगन भरारी घेत चेंडू होतोय आउट ऑफ द पार्क षटकारासाठी डीजे। आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी, परंतु चौथ्या चेंडूवरती षटकार निघालाय फलंदाज सलमान कडून। यावेळेस दुसरा मोठा फटका फलंदाज सलमानच्या बॅट मधून। अजून एक आक्रमक फटका प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला नक्कीच तारे दाखवले जात आहेत, आसमान हे दाखवलं जात आहे या मैदानावरती आणि त्यानंतर धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळतंय। या पूर्वीच्या सामन्यात मॅच विनिंग खेळी फलंदाज निलेशने खेळली होती, तब्बल 2 मोठे फटके लगावले होते, परंतु या सामन्यात मात्र आक्रमण चढवतो या ठिकाणी फलंदाज सलमान। हा गोलंदाज प्रथमेश वरती हे चढवलेलं आक्रमण। 2 चेंडू हे थोडेसे आखूड टप्प्याचे, वेग जरी असला तरी त्या भन्नाट वेगाचा फायदा हा पुरेपूर फलंदाज उचलतोय आणि त्यानंतर धावसंख्येला चालना प्राप्त करून देणारे हे 2 मोठे फटके। विजयासाठी मात्र केवळ आवश्यकता असेल 5 धावांची। यावेळेस फटका हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, झेल टिपण्याची संधी आहे आणि नक्कीच चेंडूवरती बहुधा या ठिकाणी फटका फसतोय। सलग 3ऱ्या चेंडूवरती फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज झेलबाद होतोय आणि त्यानंतर समीकरण धावसंख्या पोहोचली ती नक्कीच 22 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी 5 धावांची आवश्यकता डीजे। चला विनंती आहे नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात चला। मुकेश नवीन फलंदाज सज्ज पाहायला मिळतो या मैदानावरती। विजयासाठी अजूनही आवश्यकता 6 चेंडू 5 धावांचे। चला विनंती आहे सामना त्वरित सुरू करा। एका बाजूने निलेश असेल ज्या खेळाडूंना यापूर्वी 2 चेंडू 2 मोठे फटके खेचले होते, सामना जिंकवून दिला होता तो स्ट्राइक एंडवरती निलेश, तर दुसऱ्या बाजूने डिंगडॉंग कावडे संघाचा कर्णधार सिद्धेश केदार गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू निर्धाव निघालाय, म्हणजे समीकरण राहिलं यावेळेस 5 चेंडू 5 धावांची असेल आवश्यकता।
कंपल्सरी चेस आहे, हा नियम देखील या मैदानावरती, म्हणून 5 चेंडूत 5 धावा बनवणं हे नक्कीच अति आवश्यक बनतंय या मैदानावरती. यावेळेस हा चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. फलंदाजानं शफल केलंय त्या ठिकाणी, आपली लेंथ नक्कीच त्या ठिकाणी बदलतोय गोलंदाज. यापूर्वीचा चेंडू थोडासा खाली राहिलेला, परंतु हा चेंडू उसळी प्राप्त करणारा फलंदाज शफल झाला होता. नक्कीच चेंडू मारण्यायोग्य आणि निर्धाव चेंडू गणल्यानंतर समीकरण हे 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका निघाला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि ऑन साइडला एक ताकदवर फटका फलंदाज निलेशच्या माध्यमातून. जी आवश्यकता होती 4 चेंडू 5 धावांची, ती आवश्यकता पूर्ण केली आणि या सामन्याचा नक्कीच हकदार कोणता खेळाडू असेल, सामना जिंकला, या सामना जिंकतोय नक्कीच कोलगाव कुंभेळवाडी.